पाण्यावर तरंगतील पण स्थिर असतील। आता खडी साखरेचा मध्यम आकाराचा तुकडा घेऊन त्याला दोरा बांधा। खडी साखर दोऱ्याच्या सहाय्याने पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर बुडेल अशी टांगून ठेवा। म्हणजे आपण अशी धरून ठेवायची टांगण्यापेक्षा। ती खडी साखर अगदी किंचित पाण्याला बुडेल असं ठेवा आणि निरीक्षण करा काय गंमत दिसेल। काळ्या खडी साखरेकडे ओढल्या जातील। मग याचे शास्त्रीय कारण काय आहे तर खडी साखर काड्यांपासून काही अंतरावर बुडवून ठेवली असता त्या भागातील पाण्याची घनता वाढते। आता खडी साखरेकडे ओढल्या जातात का तर त्या पाण्याची घनता वाढते। खडी साखरेमुळे त्या पाण्याची घनता वाढलेली असते म्हणून त्या काड्या चिटकायला करतात। आता हा प्रयोग कोण कोण घरी करून बघणार आहे? घरी करायचं प्रत्येकाने सगळ्यांनी करून बघायचं आणि हा प्रयोग करत असताना तुमचा फोटो टाकायचा ग्रुपवर। घरी कोणाला नाही कळलं, कोणाला कळलं नाही काय करायचंय कोण सांगेल? बरोबर सांगा। एखाद्याने सांगा आता कोण काय घरी जाऊन करणार आहे असं। बेटा याच्यावरती व्हिडिओ घे थांब इकडे जवळ ये। कट करू का आता? हा बंद करू का? तो तिच्या काड्या टाकायच्या एक साखरला दोरा बांधायचा आणि त्या पाण्यात थोडासा बुडवायचा। बरोबर मग काय होईल? काय होईल मग? त्याची चिपकून काड्या खडी साखरेला चिटकतील। अजून कोण सांगेल? दोऱ्याला बांधून म्हणून तुम्हाला काय विचारतो आम्ही तर तुम्हाला असं सिस्टमॅटिक सांगता आलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट लक्षात असली पाहिजे। छान सांगितलं तू। हो असं एखादं सुटून जातं मग। छान चला कराल का मग हा प्रयोग घरी सर्वजण? कराल ना? चालेल। आवडतं का तुम्हाला विज्ञानाचे प्रयोग करायला? हा मग सगळ्यांनी करायचं? तिच्या नाही